देवावरी भार घालुनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक तुका म्हणे नोही काय त्या करिता तुका म्हणे नोही काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर मग तू कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे। विढल विढल या अभंगातील प्रतिपाद्य विषय जर पाहायचा जर म्हटलं म्हणजे अभंगातील सरळ सरळ भावार्थ म्हणजे अभंगातील ठळक बातम्या। या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मानवी जीवन जगत असताना प्रत्येक जीवाला भोग भोगायचा आहे, परंतु भोग भोगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणता आली या भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया। तो भोग भोगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणता सर्व भार तो जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा सर्वव्यापी असणारा विश्वपिता भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्यावर सर्व भार घालून द्यायचा आहे। कोण म्हणते? जगद्गुरु तुकोबाराय म्हणता। परंतु भार घालत असताना तुकोबाराय म्हणता भार भगवान परमात्म्यावर घालायचा आहे। भार या शब्दाचा अर्थ ओझ नाही, लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्या। आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया। भोग भोगत असताना तुकोबाराय म्हणता विश्वपिता भगवान परमात्म्यावर भार घालायचा आहे। भार घालणे या शब्दाचा अर्थ भगवंताचं नामचिंतन करणं। देवावरी भार घालुनिया आणि त्या भगवान परमात्म्यावर भार घातल्याच्या नंतर फायदा काय? मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक। कारण तो विश्वपिता भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे। काय आहे? कृपानिधी आहे, तो कृपेचा सागर आहे। मग सर्व भार त्या विश्वपिता भगवान परमात्म्यावर घालायचा। तुकोबाराय म्हणता किती मोठं संकट जरी आलं तर तो भगवान परमात्मा करुणावंत आहे, तो कृपेचा सागर आहे, सर्व काही तो पाहून घेईल। मग आता 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय। कसं आहे? माणूस भयापोटी दुःखाला सामोरी जात असतो, घाबरल्यानंतर अजून दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतं। भयाची या पोटी दुःखाची या राशी दुःखाला न घाबरता शरण त्या विश्वपिता भगवान परमात्म्याला जायला सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी। शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक। मग सर्व करणारा तो विश्वाचा स्वामी आहे। आपल्याला कसं ठेवायचं हे सर्व त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे। मग तुकोबाराय म्हणता आपण चिंता करून उपयोग नाही, सर्व चिंता त्या विश्वंभरावर टाकायची, कारण सर्व काही पाहणारा तो आहे। तुका म्हणे नोवे काय ता करिता चिंता वातो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय
काय रंग अभंगातील प्रतिपाद्य विषय एकदम साध्या सरळ भाषेत प्रत्येक जीवाला प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येईल, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसाला कळलं अशा भाषेत तुमच्या समोर मांडला. संपवायचं का कीर्तन? विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातमुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पदब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कधीचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. पंढरीच्या देवराया दंडवत
पडत तुझी पाया निवृत्तीनाथांचे निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी आलिया भोगाची असावे सादर देवावरी भार घालुनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग विठ्ठल आलिया भोगाची असावे सादर देवावरी भार घालुनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग सेवेला स्पर्श करण्याआधी आज तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी द्रौपदाबाई देवराम पाटील वाघ या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या मातेच्या जाण्यानं या वाघ परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे शिवाजी देवराम वाघ, जगन्नाथ देवराम वाघ, त्यांची मुलगी आहे सत्यभामा रामनाथ शिंदे, मीनाताई दिलीप हरक, त्यांची नातू आहे निशांत शिवाजी वाघ, दीपक जगन्नाथ वाघ, मनोज माधव वाघ, ईश्वर भगवान वाघ। वैकुंठवासी द्रौपदाबाई देवराम पाटील वाघ या मातेच्या जाण्यानं या वाघ परिवारावरती गण गोत्र मित्र परिवारात पेष्ट नातेवाईक त्यांच्या जाण्यानं या सर्वांवर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यांचा पुढचा जीवन प्रवास सुखाचा जावो हीच पंढरीचे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना। आज त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या वाघ परिवारानं एक दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी मोठ्या थाटात मोठ्या माटात या ठिकाणी त्यांच्या या सुपुत्रांनी त्यांच्या या नातवंडांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। असं म्हणतात बघा, एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न अगदी थाटात अगदी माटात करावं, तसं या वाघ परिवारानं वैकुंठवासी द्रौपदी आई यांच्या प्रित्यर्थ हा एक दिवसाचा कीर्तनरूपी सोहळा कुठल्याच प्रकारची कानकुचर नाही, कुठल्याच प्रकारची कमतरता नाही। साधा गुळ मागितलं तरी गुळाचा डायरेक्ट डब्बा दिला, कुठल्याच प्रकारची कमतरता नाही, काटकसर नाही। अशा स्थितीत या ठिकाणी अगदी सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। परंतु ऐका, सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी लाभते। महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्राची गानकोकिळा, ज्यांना आवाजाचा बादशाह ज्या ठिकाणी म्हटलं गेलं, अशा असणाऱ्या माझ्या मोठ्या भगिनी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्ती परायण आमच्या मंगलताई गतीर फार सुंदर या ठिकाणी साथ करताय। सर्वांनी एकदा टाळी वाजवा। तसेच सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी करताय माझ्या छोट्या भगिनी महाराष्ट्राची गानकोकिळा ज्यांनाही म्हटलं गेलं, गान सम्राज्ञी ज्यांना म्हटलं गेलं, अशा असणाऱ्या आमच्या हरिभक्ती परायण माझी छोटी बहीण हरिभक्ती परायण आमच्या राणीताई दौंड, त्याही या ठिकाणी सुंदर या ठिकाणी साथ करताय। सर्वांनी एकदम मनापासून टाळी वाजवा। तसेच
सुंदरशी मृदंगाची साथ या ठिकाणी लागते. आता कसं आहे, मृदंग वाजवायचा म्हटल्यानंतर मृदंग वाजवणं हे कोणाचंही काम नाही. मृदंग वाजवायला शरीरामध्ये काय पाहिजे, ताकद पाहिजे. मृदंग वाजवावा कोणी, पुरुषानं वाजवावा. परंतु पुरुषा इतकी ताकद ज्यांच्यामध्ये आहे, आमच्या मर्दांगिनी मृदंग सम्राट अशा असणाऱ्या माझ्या छोट्या भगिनी हरिभक्ती परायण आमच्या यशोदाताई साळुंके फार सुंदर मृदंगाची साथ या ठिकाणी करताय. फार सुंदर, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. कारण मृदंग कोणी वाजवू शकत नाही, आमच्यासारख्यांचं तर कामच नाही, ताकद लागते. फार सुंदर. आता या ठिकाणी हे बालगोपाळ फार सुंदर या ठिकाणी पावली धरून नाचताय. तुम्ही तुमच्या सर्वांचं लक्ष ज्या बालगोपाळांकडे आहे, हे सर्व बालगोपाळ आमचे हरिभक्ती परायण माझे मोठे बंधू हरिभक्ती परायण आमचे सचिन महाराज चौधरी यांच्या संस्थेतले हे सर्व विद्यार्थी आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही करता या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा. भालदार सोबदार विनेकरी आणि तुम्ही सर्व श्रोतावर्ग भाविक वर्ग या वाघ परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी झालात. तुमचेही या वाघ परिवारातर्फे मनापासून या ठिकाणी आभार. एवढंच नाही, आजचा हा कार्यक्रम पुन्हा लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी पुन्हा दिसणार आहे. पुन्हा जर वाटलं, द्रौपदा आईंची जर आठवण जर आली, पुन्हा तुम्ही गुरुकुल पर्व हा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्रायबर केल्याच्या नंतर हा पुन्हा लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला दिसणार आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. परंतु ऐका, ज्यांच्यामुळे सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे, संपूर्ण वाघ परिवार वर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भाऊसाहेब काका टिळे व त्यांचे सुपुत्र म्हणजे माझे मोठे बंधू हरिभक्ती परायण आमचे वासुदादा टिळे व संपूर्ण हा वाघ परिवार यांच्यामुळे सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. सिस्टीमही फार सुंदर आहे. फार सुंदर या ठिकाणी सिस्टीम आहे. असाच गोड गोड आवाज देत जा, देव तुमचं चांगलं करेल. विठ्ठल विठ्ठल. द्रौपदा आईंबद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर द्रौपदा आई आता नाव किती सुंदर आहे. आमची आल्याबरोबर चर्चा झाली. आजच्या या कार्यक्रमाकरता मगाशी आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार सरोजताई त्याही या ठिकाणी येऊन गेल्या, त्यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली. त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार. आजच्या या कार्यक्रमाकरता माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे मोठे बंधू हरिभक्ती परायण सुरेश दादा सानप तेही या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे टिळे काका, वाघ काका, संपूर्ण सर्वजण या ठिकाणी परिचयातील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार. आणि विशेष म्हणजे या लॉन्सचे मालक आमचे मानकर मामा, कारण हा जो लॉन्स आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. आता द्रौपदी आईंबद्दल जर बोलायचं जर म्हटलं, शिवाजी काकांनी मग अशी मला माहिती दिली. 100 वर्ष जगल्या, कोणाचा हेवा नाही, कोणाचा दावा नाही. अगदी स्वाभिमानानं जीवन जगल्या, अगदी स्वाभिमानानं. मी भाग्यवान आहे हो. खरं तर आमच्या वाट्याला 50च्या आतच येतात. खरी गोष्ट आहे, माणसानं खरं बोलावं. 50च्या आतच येत आहे. शिवाजी काकांनी मग अशी माहिती दिली, 100 वर्ष जगल्या हो आजी आणि स्वाभिमानानं जीवन जगल्या. सर्व मुलांना उच्च असं शिक्षण त्या ठिकाणी दिलं, परिपूर्ण केलं, संस्कार चांगले या ठिकाणी दिले. 100 वर्ष जगले एवढंच नाही, 16 वाऱ्या केल्या पंढरपूरच्या, त्या पण पायी. किती वाऱ्या केल्या? 16 वाऱ्या केल्या, त्या पण पायी वाऱ्या केल्या. मी खरंच मगाशी ती माहिती वाचल्याच्या नंतर आकर्षित, खऱ्या अर्थानं भाविक झाले. खरंच म्हटलं मी भाग्यवान आहे. 100 वर्ष जगल्या आणि 16 वाऱ्या केल्या, त्या पण पायी वाऱ्या केल्या. किती भाग्यवान. आणि असं म्हणतात, जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी वारी करावी. जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी वारी करावी. कारण आता आषाढीचा पर्व काळ जवळ येत चाललाय. आषाढीचा पर्व काळ जवळ येत चाललाय. सर्वांनी एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. तुम्ही म्हणाल काय आहे पंढरीमध्ये, काय आहे त्या पंढरी नगरामध्ये? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवा
देवाच्या जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू भगवान परमात्मा डोळे भरून पाहिलं पाहिजे म्हणजे एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू आणि आमच्या द्रौपदी आईंनी 16 वर्ष पायी तीर्थयात्रा केली किती भाग्यवान आणि विशेष म्हणजे बघा नाव द्रौपदीबाई मालकाचं नाव काय आहे मालकाचं नाव देवराम म्हणजे देवाची द्रौपदी विठ्ठल विठ्ठल खरंय का नाही देवाची कोण आहे द्रौपदी आणि मुलांची नावं पण तेवढी सुंदर हो शिवाजी नातवंडांची नावं पण तेवढी सुंदर फक्त एकच नजर टाकली पण किती सुंदर म्हणून म्हटलं देवाची द्रौपदी जिनं 16 वर्ष पायी तीर्थयात्रा केलाय किती भाग्यवान हा वाघ परिवार कारण या मातेनं या संपूर्ण वाघ परिवाराला संस्कारांची शिदोरी त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणून तर या वाघ परिवारानं एवढा भव्य दिव्य सोहळा या द्रौपदी आईंच्या प्रित्यर्थ या ठिकाणी पूर्णत्वाला त्या ठिकाणी नेले आहे विठ्ठल विठ्ठल आजच्या कार्यक्रमाकरता हरिभक्ती परायण सर्वांचे ज्येष्ठ असणारे सर्वांचे मार्गदर्शक रामनाथ बाबा शिलापूरकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे विठ्ठल विठ्ठल श्राद्ध म्हणजे काय या वाघ परिवारानं द्रौपदी आईंच्या प्रित्यर्थ हा 1 दिवसाचा कीर्तनरूपी महोत्सव मोठ्या थाटात मोठ्या माटात या ठिकाणी आयोजित केलाय मग श्राद्ध म्हणजे काय जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध आहे जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध कार्य छोटं असो किंवा मोठं असो अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची किंतु परंतु असता कामा नये कारण कार्य छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध न्यायमीमांसा नावाचं शास्त्र आहे ते पुरावा देतं श्रद्धा इथे ते श्राद्ध श्रद्धा इथे श्राद्ध जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध माता ऐका ज्ञानियांचे राजे माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय यांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुरावा दिला ज्ञानोबाराय पुरावा देता आणि सोम सूर्यादी ग्रहणे येऊ करविती पार्वणे जे का माता पितरे अंकित दिवस ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये पुरावा दिला ज्ञानोबाराय म्हणता आणि सोम सूर्यादी ग्रहणे येऊ करविती पार्वणे जे का माता पितरे अंकित दिवस असं समजायचं नाही आपल्या घरातील वाडवडील गेले मग ते गेल्याच्या नंतर सगळं काही संपलं असं नाही ते गेल्याच्या नंतरही त्यांचे अंकित दिवस शिल्लक राहतात आणि मग मुलांचंही ते कर्तव्य आहे ते गेल्याच्या नंतरही ते परिपूर्ण करणं ते पूर्णत्वाला नेणं हे मुलांचंही ते कर्तव्य आहे मग त्यांचं श्राद्ध असेल त्यांचं तर्पण असेल जे काही असेल ते श्रद्धायुक्त अंतकरणानं पूर्णत्वाला नेलं पाहिजे आणि मला असं वाटतंय या वाघ परिवारानं वैकुंठवासी द्रौपदी आईंच्या प्रित्यर्थ सर्व क्रिया श्रद्धायुक्त अंतकरणानं पूर्णत्वाला या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला आहे विठ्ठल विठ्ठल आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया मग तो कृपा सिंधू निवारिसाकडे काहीच बापुडे
रते बापुडे काय रंक. आता वैराग्याची महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय. जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक जीवाला भोग भोगायचा आहे आणि तो भोग कोणाला चुकला नाही. तो भोग कोणाला चुकला नाही. मग तो भोग भोगत असताना विश्वपिता भगवान परमात्म्याला दोष मात्र द्यायचा नाही. विश्वपिता भगवान परमात्म्याला दोष मात्र द्यायचा नाही. कारण आपल्या जीवनात भोग आला रे आला. प्रथमतः आपण कोणाच्या नावानं बोट मोडतो? भगवंताच्या नावानं बोट मोडतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपल्या जवळची व्यक्ती अनपेक्षित आपल्याला सोडून निघून जरी गेली तरी आपण भगवान परमात्म्याला दोष देतो. काय देत असतो? भगवंताला दोष देत असतो. आता या वाघ परिवारातील मातृछत्र या ठिकाणी हरवलेला आहे. मातृछत्र या ठिकाणी हरवलेला आहे. खऱ्या अर्थानं 100 वर्ष आई साहेब त्या ठिकाणी जीवन जगल्या. परंतु 100 वर्ष जरी झाले तरी आपल्या जवळची व्यक्ती जावं असं कोणाला वाटतं का? आई वडील किती म्हातारे झाले त्यांनी आपल्याला सोडून जावं असं वाटतं का? वाटतं कोणाला? कोणालाच वाटत नाही. ऐका, पोटचा गोळा गेल्याच्या नंतर ती माता आयुष्यभर रडत असते. आयुष्यभर रडत असते. आयुष्यभर रडत असते. पोटचा गोळा गेल्याच्या नंतर बायको किती दिवस रडते? नाते जर ओळखायची असेल ना, किती नवीन माणूस असू द्या, कबीर महाराजांनी वर्णन केलंय आणि कबीर महाराज पुरावा देतात. नाती जर ओळखायची असेल तर कशी ओळखायचे? आता ऐका, बायको रडते 13 दिवस. किती दिवस? थोडंसं कडू आहे पण सत्य आहे. कसं आहे? थोडंसं कटू आहे पण सत्य आहे. बायको रडते 13 दिवस. किती दिवस? 13 दिवस. आई रडते, तुम्ही सर्व जाणकार आहात, किती दिवस रडते? ए माता माऊली, किती दिवस? आयुष्यभर रडते. आयुष्यभर रडते. भाऊ रडतो. जे मेलेलं मड आहे त्याच्या जवळ असणारी जी माणसं आहे ते जर ओळखायची जर असन तर कसे ओळखायचे? बायको रडताना डोक्याला हात लावून रडते. कशी? डोक्याला हात लावून रडते. आणि आई रडताना पोटाला हात लावून रडते. पोटाला हात लावून का रडते याचा कधी विचार केला? तिनं 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटामध्ये वागवलेलं असतं म्हणून तिला आयुष्यभर रडावं लागतं. ती म्हणजे आई आहे. ती पोटाला हात लावून रडते. आणि भाऊ रडतो तो हातात हात धरून रडतो. कबीर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता वेळ कमी, मी जास्त पुरावे देत बसणार नाही, पुढे चालणार आहे. मग आता ऐका, नाते प्रत्येकाच्या जवळचे, नाते प्रत्येकाच्या जवळचे, परंतु जवळची व्यक्ती जावं असं कोणालाच वाटत नाही. असं कोणाला वाटत नाही. या वाघ परिवारातील मातृछत्र त्या ठिकाणी हरवले. 100 वर्ष आई साहेब जगल्या, परंतु या परिवाराला वाटत होतं का आईनं जावं? या परिवाराला वाटत नव्हतं आईनं जावं. आता एक लक्षात असू द्या, आप तुमची आई 100 वर्ष जगल्या, परंतु ज्याची आई जन्मताच गेली त्याच्याकडे पाहून दुःख अंतकरणामध्ये साठवा ना. अरे आपल्याला 100 वर्ष आईचा सहवास लाभला, परंतु ज्याला जन्माला घातल्याबरोबर जावं लागलं त्याचा कधी विचार केलाय का? कधीच विचार करत नाही. ज्याला आईचं सानिध्य ज्याला 25 वर्ष लाभलं त्याला विचारा ना, अहो तुम्ही फार भाग्यवान आहात. 100 वर्ष त्या ठिकाणी या मातेचं सानिध्य तुम्हाला लाभलेलं आहे. आता तसा जर विचार जर केला, जीवन हे पहाड आहे. जीवन हे पहाड आहे. मग आता जीवन हे पहाड आहे. जीवन हे पहाड आहे. तसा विचार जर केला, नदीचा उगम दऱ्या डोंगरांतून होतो आणि समुद्ररूपी सागराला जाऊन पोहोचत असतो. आणि ती नदी दऱ्या डोंगरांतून जन्माला आल्याच्या नंतर समुद्ररूपी सागराला जाऊन ज्या वेळेला परिपूर्ण होते त्यावेळेला तिला काय आहे? परिपूर्णता आहे. तसंच आहे, आईच्या गर्भाशयातून आपण जन्माला येतो आणि मृत्यूरूपी संसारामध्ये, मृत्यूरूपी सागरामध्ये आपण जाऊन पोहोचतो.
जगत असताना जीवन हे पहाड आहे. काय आहे? मृत्यू हा समुद्र आहे. मृत्यू हा समुद्र आहे. परंतु त्या समुद्रातलं पाणी म्हणजे आयुष्य आहे. त्या समुद्रातलं पाणी म्हणजे काय आहे? आयुष्य आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महाकाळ जपत असे महाकाळ जपत असे महाकाळ जपत असे महाकाळ. स्वहिताचा घोर व्हावा, स्वहिताचा घोर व्हावा, स्वहिताचा घोर टाळी वाजवा या कलाकारांसाठी एकदा. मनापासून वाजवावं वाजवायची तर. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महाकाळ जपत असे महा. स्वहिताचा घोर व्हावा, स्वहिताचा घोर व्हावा. ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आयुष्य चाललंय. समुद्रातलं पाणी म्हणजे आयुष्य आहे. समुद्रातलं पाणी म्हणजे आयुष्य आहे. आणि ते आयुष्य जगत असताना कधी पूर्णविराम लाभल हे सांगता येत नाही. कधी पूर्णविराम त्या ठिकाणी ठेवला जाईल हे सांगता येत नाही माई बापा हो. कारण या वाघ परिवारातील मातृछत्र हरवले. या मातीला जाऊन 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि खरं सांगू का, आई ती आईच असते. आई ती आईच असते. आई गेल्याच्या नंतर गल्लीतले आजूबाजूचे सर्व गण गोत्र नातेवाईक सर्वजण त्या ठिकाणी जमा होत आहे. परंतु नातेवाईकांच्या अगोदर गल्लीतल्या आयाबाया जवळ येता आणि त्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करताय, बाबा रे, दादा रे, रडू नको. तोंडावरून हात फिरवला जातो, रडू नको. जरी तुझी आई गेली ना, मी तुझी आई सारखीच आहे. आई सारखी आहे पण आई नाही हो. आई सारखी आहे परंतु आई नाही. आई ती आईच असते. आई ती आईच असते. आई ती आईच असते. ती बोलताना बोलते मी तुझी आई सारखी आहे परंतु आई नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे
आई सारखं या जगतामध्ये मोठं कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. मातृदेव भव पितृदेव भव. माय बापा हो ऐका. 22 वर्षाचा तरणा बांड मुलगा पोटचा गोळा जर संन्याशी जर झाला ना, संन्याशी झाल्याच्या नंतर त्या संन्याशाला बापाच्या पाया पडता येत नाही. विश्वपिता भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या डोक्यावर सुद्धा, आपल्या भगवान परमात्म्याच्या पायावर सुद्धा त्याला नतमस्तक होता येत नाही. एवढा मोठा संन्यासी या शास्त्रानं मोठा सांगितलाय. असा असणारा संन्यासी महात्मा विश्वपिता भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तो डोकं टेकवत नाही, काठी भगवंताच्या पायाला लावतो. परंतु शास्त्रानं मोठा सांगणारा संन्यासी, तो संन्यासी त्या संन्याशाला आईच्या पायावर मात्र डोकं ठेवावं लागतं. आईच्या पायावर मात्र डोकं ठेवावं लागतं. कारण एकमेव जागा अशी आहे ती फक्त माता, ती फक्त आई. कारण आई सारखं दैवत या जगतामध्ये ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. वाजवा एकदा आमच्या मंगलताईंसाठी जोरात वाजवा. गोड समर्पक पुरावा त्या ठिकाणी ताईंनी दिलेला आहे. जी लेकरावर निस्वार्थ प्रेम करते ना, ती म्हणजे आई, ती म्हणजे आई. आणि या वाघ परिवारातील मातृछत्र या ठिकाणी हरवलंय. म्हणून या वाघ परिवारानं दुःख करायचं कारण नाही हो, दुःख करायचं कारण नाही. तुम्ही भाग्यवान आहात. 100 वर्ष द्रौपदाबाईंचं सानिध्य तुम्हाला लाभलंय. खरंच तुम्ही भाग्यवान आहात, खरंच भाग्यवान आहात. मी मगाशी बोलून गेले, ज्याची जन्मता आई गेली ना त्याच्याकडे पहा एकदा, तुम्ही त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे एकदा पहा. माझा सांगायचा तात्पर्यार्थी भावार्थ एकच आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय. जीवनामध्ये किती मोठा दुःखाचा प्रसंग जरी आला, देवाला दोष देऊन उपयोग नाही. जे भोग आहे प्रत्येक जीवाला भोगायचे. भोग कोणाला चुकला नाही, सांगा ना, भोग कोणाला चुकला नाही. जे कर्म आहे ते कर्म जीवाला भोगावंच लागतं. आपण जसे कर्म करत जातो ते कर्म प्रत्येक जीवाला भोगावं लागतं. तुम्ही म्हणाल काय म्हणतात आई, मग कर्म भोगत असताना, कर्म करत असताना ते भोग आपल्या वाट्याला जर भोगायला जर आले तर देवाला दोष द्यायचा नाही. केले कर्म तिची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जसजसे आपण कर्म करत जातो ना तसतसे आपल्याला भोग भोगावे लागतात. मग ते भोग भोगत असताना देवाला दोष द्यायचा का? तुमचं काय मत आहे? आता लांब कशाला जाता, तो भोग देवाला पण चुकला नाही. पाणी डोक्यावरून जातंय का? तसे फार फ्रेश दिसताय. विठ्ठल विठ्ठल केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तो भोग विश्वपिता भगवान परमात्म्याला भोगावा लागला. तुम्ही म्हणाल कसं काय ताई? जास्त लांबवणार नाही, शॉर्टकट मध्ये सांगते ऐका. माणसानं थोडंच खावं पण पचल असं खावं. कसं आहे? पचल असं खावं. आता बघा, 7व्या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तम देवाचा अवतार प्रभू रामचंद्रांचा राम अवतार. त्या राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी वालीला बाण मारला. काय मारला? बाण मारला. काय मारला?
मारला, बाण मारला, परंतु झाडाच्या आडून मारला. कसा मारला? झाडाच्या आडून मारला. 8व्या अवतारामध्ये 7वा अवतार ज्यांचा होता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा अवतार. 8वा अवतार कोणाचा झाला? द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्म्याचा. फरक काय झाला? भोग देवाला पण चुकला नाही, भोग देवाला पण चुकला नाही. पुरावा देते, कर्म रेखा टळेना, कर्म रेखा टळेना, बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना. त्या जगाच्या जगन्नाथाला, विश्वाच्या माय बापाला बाण लागला हो. संदर्भ जोडून देते. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्रांनी बाण मारला वालीला, झाडाच्या आडून मारला, झाडाच्या आडून मारला. 8व्या अवतारामध्ये द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्मा झाडाखाली बसलेले, पायावर पाय ठेवून. तोच वाली कोण झाला? पारधी झाला, सोप्या भाषेत व्याज झाला. त्यानं बाण मारला. तो बाण लागला कोणाला? द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला. माझा दृष्टांत संपला, मला जास्त लांबवायचा नाहीच. मला दृष्टांतातला फक्त सिद्धांत तुमच्या समोर मांडायचा आहे. सिद्धांत असा आहे, कर्म कोणाला सोडित नाही, कर्म कोणाला सोडित नाही. कारण त्या कर्मानं देवाला सोडलं नाही, मग तुम्ही आम्ही कोण्या झाडाचे पान? म्हणून पुरावा दिला, कर्म रेखाटळे ना, कर्म रेखाटळे ना. त्या जगाच्या जगन्नाथाला, विश्वाच्या मायबापाला बाण लागला, जावं लागलं, मग तुम्ही आम्ही कोण? मग आता वैराग्याची महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये भोग येणार आहे, परंतु तो भोग आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो भोग भोगत असताना भार मात्र त्या भगवंतावर घालायचा आहे. आता ऐका, भार या शब्दाचा अर्थ मी सांगितला. काय भार म्हणजे? माता माऊल्या सोपं उदाहरण देते, लांब नाही, एकदम सोपं देते, काळजी नका करू. आपण ज्या वेळेला लग्न करून येतो, ज्या वेळेला तुमचं झालं नाही का, मग हा म्हणा ना, ज्या वेळेला लग्न करून येतो, आता उंबरठ्यावरती आल्याच्या नंतर, तिथं आल्याच्या नंतर सगळ्या जणी म्हणतात नाव घे, म्हणत्या ना, नाव घे. तुम्ही नवरदेवाच्या घरामध्ये, आता लग्न माझं पण झालंय, नवरदेवाच्या घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ते म्हणतात नाव घ्या, नाव घ्या. आणि नाव घ्या हे पुस्तक पंढरपूरला आता आषाढी वारी आहे, आणि त्या आषाढी वारीमध्ये लय जण घेऊन फिरता पुस्तक. किंमत फक्त 50 रुपये. नाव घ्या, नाव घ्या, उखाणे घ्या, किंमत फक्त 50 रुपये. आता जे पुंडलिकरायांचं मंदिर आहे, मंदिराच्या समोरच उभे राहतात, म्हणून म्हटलं एकदा तरी वारीला जा, एकदा तरी वारीला जा. माता ऐका, ते पतीचं नाव एकदा पत्नी घेते, एकदाच घेते. कसं घेते? घेऊ का? ऐका, एकदाच घेते. एकदा नाव घेतलं तरी पतीला आपली जबाबदारी आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर पडते. म्हणजे भार घालणे, म्हणजे काय? भार घालणे. मग आता ऐका, इथं तुकोबाराय विश्वपिता भगवान परमात्म्यावर भार घालायचं म्हणताय. समजण्याकरता उदाहरण दिलं, तुम्हाला समजण्याकरता उदाहरण दिलं. मग आता तो भोग भोगत असताना काय करायचंय? जो सर्व काही भार आहे तो भगवंतावर लोटून द्यायचा, नव्हे भगवान परमात्म्यावर घालायचं. मग त्याचंच वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात आलिया भोगासे असावे सादरा, आलिया भोगासे असावे सादरा, आलिया भोगासे असावे सादरा, आलिया भोगासे असावे सादरा, आलिया भोगासे असावे
फार सुंदर. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया. आता तुकोबारा म्हणता भगवंतावर भार घालायचा. भोग तर प्रत्येकाला भोगायचं. भोगतो नगडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. म्हणून ही मनी मानून विखेदो म्हणावा गोविंद वेळोवेळा. आता भार या शब्दाचा अर्थ भगवंताचं चिंतन. भार या शब्दाचा अर्थ म्हणजे भगवंताचं नामचिंतन करायचं. आता ऐका, द्रौपदी आई साहेबांना भरसभेमध्ये ओढीत ओढीत आणलं. नावही आजच्या आजींचं द्रौपदीबाई, दृष्टांतही द्रौपदी आई साहेबांचा देते. ऐका, भरसभेमध्ये ओढीत ओढीत आणलं. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वस्त्रे हरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. आता पुढचा परिचय. मध्यंतरचा कालखंड गेला. 12 वर्षाचा वनवास झाला. 1 वर्षाचा अज्ञातवास झाला. आणि घर काही आपल्यासारखं नव्हतं. डबल मजली टिबल मजली ते पाष्टाचं गवताचं घर. आता डोक्यावर द्रौपदी आई साहेबांच्या माठ. नदीवरून पाणी त्या ठिकाणी आणायचं. अहो 1000 दाशा द्रौपदी आई साहेबांनी एक आवाज द्यावा, 1000 दाशा लगेच पळत पळत यायच्या. परंतु भोग आहे ना. अज्ञातवास झाला. 12 वर्षाचा वनवास झाला. त्या द्रौपदी आई साहेबांना नदीवरून माठामध्ये पाणी त्या ठिकाणी आणावं लागलं. आणि घर कोणतं? बंगला होता का? नाही हो. बंगला होता का? नाही. पाष्टाचं गवताचं घर त्या ठिकाणी. कोणत्या परिस्थितीत राहताय पांडव हे पाहण्याकरता द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि द्रौपदी आई साहेबांचा भाऊ त्या ठिकाणी गेला. आणि द्रौपदी आई साहेबांची परिस्थिती डोळ्यांना पाहिली. जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ढसढस रडू लागला. द्रौपदी आई साहेबांचा भाऊ द्रौपदी आई साहेबांच्या गळ्यात पडून ढसढसा रडू लागला. ढसढसा रडू लागला. ढसढसा रडू लागला. आता भगवान परमात्म्याला द्रौपदी आई साहेब म्हणताय, पांडवांची मी कोण आहे? पत्नी आहे. काळजी करायचं काय कारण आहे? दृष्टद्युम्न माझा भाऊ आहे. द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्मा पाठीराखा असताना काळजी करायचं काय कारण आहे? काळजी करायचं काय कारण आहे? रडायचं तर अजिबात कारण नाही. रडायचं तर अजिबात कारण नाही. सगळं राहू दे, सगळं बाजूला राहू दे. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याला विचारलं, का रे देवा, अरे ज्या वेळेला माझं वस्त्रहरण होत होतं ना, ज्या वेळेला माझं वस्त्रहरण होत होतं देवा, त्यावेळेला तुला माहिती नव्हतं का? भगवंतानं सांगितलं, ज्या वेळेला तुझे 5 पती हरले हे मला हरणार होते या अगोदरच माहिती होतं ग. मग देवा तुला माहिती होतं तर तू का थांबवलं नाहीस? माझं वस्त्रहरण होणार होतं, तू का थांबवलं नाही? अगं द्रौपदी, भरसभेमध्ये ज्या वेळेला तुला ओढीत ओढीत आणलं ना, भरसभेमध्ये ओढीत ओढीत आणल्याच्या नंतर तू पितामह भीष्माचार्यांकडे पाहत होती आणि पितामह भीष्माचार्यांना बोलत होती, का हो पितामह भीष्माचार्य, माझं काही चुकलं का? त्यांच्याकडे पाहत होती. पितामह भीष्माचार्य झाल्यानंतर कृपाचार्यांकडे तू पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं. एवढंच नाही, 2 नंबरला बसलेल्या तुझ्या पतीकडे तू पाहिलं. आता भीमदादा काही साधारण नाही. 1000 हत्तींचं बळ आहे भीमदादामध्ये. 1000 हत्तींचं बळ आहे. सर्वांकडे पाहिलं, 5 पतींकडे पाहिलं, परंतु तुझ्या 5ही पतीने शर्मेनं माना खाली घातल्या ग. शर्मेनं मला खाली घातल्या. मग तुला नंतर माझी आठवण आली. मला देवा, मग तू कधी आला? देवानं सांगितलं मी 10:30लाच आलो. काय सांगितलं? मी 10:30ला आलो, पण तुझाच पत्ता नव्हता. मग विश्वपिता भगवान परमात्म्यानं सांगितलं, 12:15 वाजता तुला माझी आठवण आली. कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी वेळ
कोठे गुंतलाचे द्वारकेच्या राया वेळ का सकयाला गेला. अगं द्रौपदी, नंतर तुला माझी आठवण झाली, कारण तू नंतर माझं चिंतन केलं, कारण नंतर तू माझ्यावरती भार घातला. आणि तुकोबारायांचा पुरावा आहे. तुकोबाराय म्हणता विश्वपिता भगवान परमात्म्यावर भार घातला. तुका म्हणे भार घातली अवरी होईल कैवारी, होईल कैवारी नारायण. तुका घातली अवरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी तुका म्हणे भार घातली अवरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. त्या विश्वपिता भगवान परमात्म्यावर भार घातल्याच्या नंतर तो विश्वपिता भगवान परमात्मा सर्व भार त्या ठिकाणी पेलवत असतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, कारण तो कृपेचा सागर आहे, तो कृपानिधी आहे. मग आपल्यावर आलेलं संकट सर्व काही तो तारण करत असतो. अभंगाचं दुसरं मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग तो कृपा
वाजवा एकदा आमच्या यशोदाताईंसाठी. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा टाळी वाजवून भजन करायचंय. या द्रौपदी आईंवर म्हणजे संपूर्ण या वाघ परिवारावर किती प्रेम आहे. मानकर मामा संपूर्ण हॉल भरलाय बघा एकदा, किती प्रेम आहे. झोपलेल्यांनी जागा झालं तर माझी काही हरकत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा माझं चांदण्याच जिन, माझं चांदण्याच जिन, माझं चांदण्याच जिन, माझं चांदण्याच जिन. दरी डोंगरात राहणं नाही ऊन ताण भान, अनवाणी पायातून काटा कुटा ग टुचून, रक्त गळे ग त्यातून माती रचता शिंपून तुझ्या पायाच कुरूप. हिऱ्या मोत्याच्या समान, हिऱ्या मोत्याच्या समान, माझं चांदण्याच जिन, माझं चांदण्याच जिन. असे असणारे भाग परिवारातील माऊली तिच्या आत्म्याची शांती लाभो. हीच पंढरीचे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. दादांचं भजन होईल आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. हात वरती करा. आपला अभिमान, आपला स्वाभिमान आपल्यालाच पाहिजे. करावर दादा, या सर्व मोठमोठ्या माणसांचे हात या कॅमेरामध्ये घे. हे सगळे मोठमोठाली माणसे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
यशोदाताई वा टाळी वाजवा एकदा करा हात खाली करा मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग भयाच्या पोटे दुःखाची राशी शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपली काळजी करणार तो भगवान परमात्मा आहे फक्त चिंतनित दुर्पता फक्त आपण त्या विश्वपिता भगवान परमात्म्यावर सर्व भार लोटून द्यायचा आहे सर्व चिंता करणारा तो आहे मग तुकोबारा म्हणता आपण चिंता करून उपयोग नाही कारण तो चिंतन करणारा तो जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप तो विश्वंभर आहे मग तुकोबारांनी ते अभंगाच्या शेवटच्या चरणात तुक मने नावे कायचा करिता तुक मने नावे मने
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंता होत आता विश्वंभर मग तू कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंक आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून मग तू कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंक यथामती यथा अवकाश झालेली सेवा विश्वपिता भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करण्या अगोदर आज तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी द्रौपदाबाई देवराम पाटील वाघ या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या मातेच्या जाण्यानं या वाघ परिवारावरती गणगोत्र मित्र परिवार आत्पेष्ट सगळे सोयरे सज्जन सर्वांवर या ठिकाणी दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यांच्या पश्चात त्यांची मुलं आहे शिवाजी देवराम वाघ, जगन्नाथ देवराम वाघ, सत्यभामा रामनाथ शिंदे, मीनाताई दिलीप हारक, निशांत शिवाजी वाघ, मनोज माधव वाघ, दीपक जगन्नाथ वाघ व ईश्वर भगवान वाघ असा संपूर्ण हा वाघ परिवार आहे। या मातेचा पुढचा जीवन प्रवास सुखाचा जावो हीच पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना। या वाघ परिवारानं अगदी त्यांच्या या वाघ या शब्दाला वाघ साधारण नाही साजेल रुचेल अशा या सौंदर्यामध्ये यशलक्ष्मी लॉन्स या लॉन्समध्ये या मातेचा वर्षसदाचा कार्यक्रम मोठ्या थाटात मोठ्या माटात या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या एक दिवसाचा कीर्तनरूपी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे। मृदंगाचार्य गायनाचार्य हे टाळकरी मंडळी किती सुंदर पावल्या खेळताय, किती सुंदर असं म्हणतात। आता पाऊस पडतोय, पाऊस पडल्यानंतर जमीन वापसावर आली, जमीन वापसावर आल्यानंतर हाडाचा शेतकरी लगेच काय करतोय मामा, काय करतो? पेरणी। राईट, पेरणी करतोय, बरोबर ना बाबा, पेरणी करतोय। हे जे बालगोपाळ आहे या ठिकाणी पाऊल धरून त्या ठिकाणी नाचताय, ही खऱ्या अर्थानं जमीन वापसावर आल्यानंतर केलेली पेरणी आहे। काय आहे? जमीन वापसावर आल्यानंतर केलेली ही पेरणी आहे। हरिभक्तीपरायण आमचे सचिन महाराज चौधरी यांच्या संस्थेतले हे सर्व विद्यार्थी आहे। गायनाचार्य, मृदंगाचार्य, भालदार चौकदार आणि विनेकरी बाबा अगदी तुकाराम महाराज चाडेगावचे, फार सुंदर। आणि तुम्ही सर्वजण फार या वाघ परिवारावर तुमचं सर्वांचं नितांत प्रेम, तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। आमच्या वडगावची मुठाळ यांची साऊंड सिस्टम फार सुंदर, भालदार चौकदारही फार सुंदर आणि तुम्ही सर्व श्रोतावर्ग, भाविक वर्ग, पुन्हा हा लाईव्ह कार्यक्रम पुन्हा त्या ठिकाणी गुरुकुल पर्व या चॅनलवरती पुन्हा त्या ठिकाणी दिसणार आहे। आजच्या कार्यक्रमाकरता अगदी शांत मृदू स्वभावाचे आमचं आदर्श व्यक्तिमत्व असणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे। हरिभक्तीपरायण माझे मोठे बंधू सुरेशदादा सानप तेही या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे भाऊसाहेब दादा, वाघदादा, आमचे मामा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी समारोपाकडे त्या ठिकाणी जात आहे। परंतु या वाघ परिवारातील मातृछत्र हरवले। माता मावल्या हो, मावशावर रडताल तुम्ही, ऐका आई काय असते। 100 वर्ष या मातीचं हा विषय लाभलं या परिवाराला, साधारण नाही हो। मी अगोदरही बोलून गेले, 16 पायी वाऱ्या केल्या, किती? 16। जी लेकरावर संस्कार करते ना ती म्हणजे आई आहे, ती म्हणजे आई। स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, ज्या मातीनं 16 वाऱ्या केल्या आहे म्हणजे वारकरी घराणं म्हणायला हरकत नाही, वारकरी घराणं म्हणायला हरकत नाही। 16 वाऱ्या केल्या आपल्याला साधं कटुई पण सत्य। निवृत्तीनाथ विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं ज्या वेळेला प्रस्थान होतं त्यावेळेला आपल्याला इथून तिथपर्यंत जावत नाही हो, इथून तिथपर्यंत जावत नाही। आणि येत्या 20 तारखेला विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं प्रस्थान आहे, येत्या 20 तारखेला। आपण भाग्यवान आहोत
नाशिक नगरीमध्ये आपण त्या ठिकाणी वास्तव्याला आलोय. आपण भाग्यवान आहोत. वारीवरून आठवले, कारण आषाढी पर्वकाळ जवळ आलाय. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गाडी घुंगराची आली निवृत्ती रायाची, गाडी घुंगराची आली निवृत्ती रायाची. करुणी तयारी सार बांधल गठुड, गणपती बाप्पा गाडी हाकतो या छान, गणपती बाप्पा गाडी हाकतो या छान. आवड मला पंढरी जायाची, आवड मला पंढरीला जायाची, गाडी घुंगराची आली निवृत्ती रायाची, गाडी घुंगराची आली निवृत्ती रायाची. या मातेनं तर 16 वाऱ्या केल्या. आपण साधं प्रस्थानला जात नाही. ही तर मोठी शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. माता ऐका, माता माऊल्या रडताल. 90 वर्षाची आई असू द्या, 90 वर्षाची आई अंथरुणावरती पडलेली आहे, परंतु तिच्या मुखारविंदामध्ये एकच वाक्य, माझी ताईडी आली नाही, माझ्या ताईडीला भेटायचे, माझी अक्काला मला भेटायचे, माझी ताईडी आली पाहिजे. भावा मुलाजवळ निरोप देते, भावाजवळ म्हणजे पोटच्या गोळ्याला सांगते, माझ्या ताईडीला बोलून घ्या, माझ्या अक्काला बोलून घ्या. या द्रौपदा मावशीला 2 मुली 2 मुलं आहे, 2 मुली 2 मुलं आहे. आता ऐका, ही माता तर 100 वर्ष जगली. 90 वर्षाची म्हातारी अंथरुणावरती पडल्याच्या नंतर तिच्या मुखारविंदामध्ये एकच वाक्य असतं, माझी अक्का कधी येईल, माझी अक्का कधी येईल. मग आता भाऊ फोन करतोय, आणि फोन केल्याच्या नंतर माता मावल्या सगळं हातातलं कामधंदा सोडून देतोय, आणि कामधंदा सोडून आपण भावाचा निरोप कानावर पडल्याबरोबर आपण हातातलं कामधंदा सोडून देतोय आणि आईला भेटायला जातोय. कारण भाऊ सांगतो, आज जर भेटायला आली नाही ना तर पुन्हा तुझी आई, तुझी माझी आई आता पुन्हा तुला मला कधीच दिसणार नाही. तुझी माझी आई तुला आणि मला पुन्हा कधीच दिसणार नाही. मग सत्यभामा ताई असेल किंवा मीना ताई असेल, विचारा त्यांना काय अवस्था आहे आई जीवनातलं गेल्याच्या नंतर. विचारा शिवाजी दादांना, विचारा जगन्नाथ दादांना, जीवनातली आई निघून गेल्यानंतर किती पोरकं होतंय, किती पोरकं होतंय. माता माऊल्या हातातलं कामधंदा आपण सोडून देतोय आणि लगबग आपल्या आईला भेटायला येतोय. परंतु 90 वर्षाची म्हातारी अंथरुणावरती जरी पडली ना, माता माऊल्या ती लडखळत दारात येते आणि तिच्या कानावर जर आलं की तिचा नातू जर म्हणला, अगं आजे, अगं आत्या आली, नुसता आत्या शब्द जर तोंडात जर आला ना, नुसता आत्या शब्द जर आला ना, 90 वर्षाच्या म्हातारीच्या अंगामध्ये 16 वर्षाच्या पुरीसारखं काय येतोय, प्राण येतोय. आणि ती 90 वर्षाची म्हातारी लडखळत उठते आणि स्वयंपाकघरामध्ये जाते. माता माऊल्या भाकरीचा तुकडा घेते की नाही, आठवा ते दिवस भाकरीचा तुकडा घेते. तो भाकरीचा तुकडा काळा करते, तांब्याभर पाणी हातामध्ये घेते आणि अक्का आली म्हटल्यानंतर, लेक आली म्हटल्यानंतर तो भाकरीचा तुकडा तिच्यावरून ओवाळते आणि असा बाजूला फेकते. तिला कुठल्याही प्रकारची दृष्ट होऊ नये म्हणून. कारण आई ती आईच असते, आई ती आईच असते. सुनाचं तिचं भांडण जरी झालं ना माता माऊल्या तर ती बाजूला जाते आणि सुनापुढं हात जोडते आणि सुनेला सांगते, अगे तुझं माझं काही असू दे, पण माझी अक्का आली, माझी ताईडी आली, तिला काहीच कळता कामा नाही, तिच्याकरता गोडाधोडाचा स्वयंपाक कर. ही सांगणारी फक्त आपली माई असते, ही सांगणारी फक्त आपली माई असते. आणि या वाघ परिवारातील मातृछत्र त्या ठिकाणी हरवलेलं आहे, मातृछत्र त्या ठिकाणी हरवलेलं आहे. माता माऊल्या माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आईबाप जिवंत आहे तोपर्यंत. विचारा ना एकमेकीला, दिवाळीच्या सणाला तुम्ही जाता, परंतु माहेरातला आई आणि बाप या दोघांपैकी एक जरी गेलं ना, माहेरात जाऊशी वाटतं, माहेरात जाऊशी वाटत नाही. आपल्या भावानं आपला तळ हातासारखा पाळणा करू द्या, परंतु जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे. मुलगी किती मोठ्या घराण्यात देऊ द्या माता माऊल्या किती मोठ्या घराण्यात देऊ द्या, परंतु ऐका, ती मुलगी माहेरी आल्याच्या नंतर तिच्या बॅगमध्ये कांदे बटाटे टाकणारी ती फक्त आपली माई असते, ती फक्त माई असते. कारण आई ती आईच असते. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, मेरी माँ, ओ माँ, मेरी माँ.
गेल्यानंतर सगळं जीवन सुन सुने. विचारा आमच्या वासुदेव दादाला आईची किंमत विचारा ना. जीवनातली आई निघून गेल्यानंतर आई काय असते, ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत. आई तुझं विन वाटे सारं जग सुन सुन. आई तुझं विन वाटे सारं जग सुन सुन. तुझ्या कुशीत जन्म